नमस्कार, मी प्रशांत कदम. गोष्ट जुलै 2012ची आहे. ज्यावेळी देशामध्ये युपीएचं सरकार होतं त्यावेळी भाजपनं एअर इंडियामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केलेला होता. तत्कालीन कॅग विनोद राय यांनी एअर इंडियाच्या विमान भाड्यानं घेण्याच्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीला मोठं नुकसान झाल्याचा ठपका ठेवलेला होता. त्यावेळी हवाई वाहतूक मंत्री होते प्रफुल्ल पटेल. या संपूर्ण व्यवहाराच्या दरम्यान 2017 मध्ये सीबीआयनं केस देखील दाखल केली, पण आता तब्बल 7 वर्षानंतर या केसमध्ये सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे. प्रफुल्ल पटेल मागच्या 8 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीला भाजपसोबत घेऊन आले आणि पाठोपाठ सीबीआयची ही क्लोजर रिपोर्टची बातमी आलेली आहे. यात खरं तर कोणाला काहीच संशयास्पद वाटण्याचं कारण नाहीये, कारण हाच सध्या पॅटर्न बनलेला आहे. प्रफुल्ल पटेलच नव्हे तर तब्बल 21 नेते असे आहेत की ज्यांच्या विरोधात काही ना काही आरोप भाजपनंच केलेले होते, पण नंतर जेव्हा ते भाजपमध्ये सामील झाले किंवा त्यांच्या पक्षानं भाजपसोबत जुळवून घेतलं, त्यानंतर त्यांची चौकशी एकतर पूर्णपणे थांबली किंवा ती स्लो डाऊन झाली. आता खरं तर एअर इंडियाच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप झालेला होता आणि आता त्या संपूर्ण प्रकरणामध्ये सीबीआय म्हणतंय की या प्रकरणामध्ये काहीही दम नाहीये आणि क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळं ज्या घोटाळ्यांचे आकडे जनतेला 2014च्या आधी सांगितले जात होते, ते पैसे नेमके गेले कुठे आणि त्या पैशांचं नुकसान आता कोणाच्या खिशातून भरून घ्यायचं हा प्रश्न आहे. विचार करा की केवळ ती व्यक्ती भाजपसोबत आली म्हणून मग हा पैसा जो की जनतेचाच पैसा आहे तो आपण विसरून जायचं का आणि या क्लीन चिटचा आनंद आता व्यक्त करायचा का? या संपूर्ण प्रकरणामध्ये सीबीआयनं 3 केसेस दाखल केलेल्या होत्या. त्यातल्या एका प्रकरणातली ही क्लोजर रिपोर्ट असल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये थेट एक वॉशिंग मशीनच आणली आणि भाजप कशा पद्धतीनं एक मोठी वॉशिंग मशीन बनलेलं आहे आणि मोदी वॉशिंग पावडरमुळे अनेकांना क्लीन चिट कशी मिळत आहे याचा त्यांनी डेमोज दिला. खूप इंटरेस्टिंग होती ही पत्रकार परिषद आणि त्यामुळेच पवन खेरा नेमकं काय म्हणाले होते ते जरा नीट ऐका. मार्केट में एक ऐसी वॉशिंग मशीन आ गई है और एक ऐसा वॉशिंग पाउडर आ गया है. ये है उस वॉशिंग पाउडर का नाम, मोदी वॉशिंग पाउडर. जिद्दी से जिद्दी दाग हो, चाय का दाग हो, सब्जी का दाग हो, किसी भ्रष्टाचार का, रेल घोटाले का, खेल घोटाले का, निर्माण घोटाले का, सिंचाई घोटाले का, कोयले घोटाले का, चिटफंड का, कोई दाग हो, ये मोदी वॉशिंग पाउडर और ये बीजेपी की वॉशिंग मशीन, ये आपके सामने लाना आवश्यक था. देश जानना चाहता था, सब जानना चाहते हैं साहब ये कौन सी वॉशिंग मशीन आ गई मार्केट में. और इसकी कीमत मैं आपको बताता हूं, घबराइएगा मत सुनकर. 8,552 करोड़ की ये वॉशिंग मशीन है. ये इलेक्टोरल बॉन्ड से जो पैसा आया था, 8,552 करोड़ की वॉशिंग मशीन जिद्दी से जिद्दी दाग छुड़वाएगी. आप भी खरीद लीजिए, काम आएगी. कितना ही पुराना दाग हो, वैसे ये 10 साल पुराने दाग धोने में बड़ी एक्सपर्ट मानी जाती है. 2014 से पहले के जितने दाग हो, ना केवल ये तेजी से सफाई करती है, आप बहुत हैरान होंगे जानकर, इसमें एक स्पिन का बटन भी है. स्पिन, वो स्पिन का बटन अगर आप दबा दें तो फिर कोई घोटालेबाज वो राष्ट्रभक्त बन जाता है, स्पिन हो जाता है पूरा गोल. जो कल तक घोटालेबाज था आज वो राष्ट्रभक्त बन जाता है, ईमानदार हो जाता है. ये दूसरा बटन है स्लो बटन. आप देखिएगा ध्यान से. स्लो बटन क्या है कि किसी जांच को धीमा करना हो, उससे पहले बात कर लो, बीजेपी में आ जाओ साहब, सब ठीक हो जाएगा, वो हाँ सोच रहा हूं कहेगा तो स्लो बटन में चला जाएगा, तो जांच धीरे हो जाएगी, कार्रवाई ढीली पड़ जाएगी, फाइल कहीं नीचे ईडी के ऑफिस में या सीबीआई के ऑफिस में कहीं नीचे चली जाएगी. ये इस मशीन का चमत्कार है, ये इस मशीन का जादू है, इसीलिए इसको जादुई मशीन कहा जाता है. फिर जब तक इस वॉशिंग मशीन में, अरे वो डालिए ना, ये वाली टी शर्ट जाती है, पहले देखिए इस पे जो लिखा हुआ है आप पढ़ रहे हैं,
अब मैं इसमें ये डलवा रहा हूं, अरुण जी इसके अंदर डालिए और देखिए क्या निकल कर आता है। वहां भी दिखाइए, अच्छी तरह दिखाइए, पढ़िए इस पे क्या लिखा है भाई, उधर भी दिखाइए, सब जगह मांग है इस मशीन की। देखिए इस मशीन की कितनी मांग है। अब इसके अंदर डालेंगे अरुण जी, अरुण जी अब डाल दीजिए, सबने देख लिया। देखना क्या बोल रहा है, बोलो प्रेस कॉन्फ्रेंस जी। अब देखिए इसके भीतर से बटन दबाओ ना, स्पिन वाला दबाओ, सारे बटन दबाओ और निकालो, देखो क्या निकलता है। आज की प्रेस वार्ता मोदी जी जरूर देख रहे होंगे। अब ये देखिए साफ होकर क्या निकला। कोई बात नहीं, मेरा फेस इंपॉर्टेंट नहीं है, ये टी शर्ट इंपॉर्टेंट है। देख लिया आपने? तो ये जादू आपको दिखाया। आज की प्रेस वार्ता से पहले एक खबर छपी कि श्री प्रफुल्ल पटेल के खिलाफ सीबीआई ने मामला बंद कर दिया। पवन खेरांचा हा डेमो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये आवर्जून कळवा। मुळामध्ये एअर इंडियाचं हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं, त्याच्यामध्ये आरोप किती गंभीर होते हे आपण लक्षात घेऊया। 2006 मध्ये एअर इंडियानं जे व्यवहार केले त्याच्याबद्दल सीबीआयनं 3 एफआयआर दाखल केलेल्या होत्या। 111 विमानांची 70,000 कोटी रुपयांची खरेदी, योग्य विचार न करता अनेक विमानं भाड्यानं घेणं आणि एअर इंडिया तोट्यात असताना चांगले उत्पन्न देणारे मार्ग बंद करून खासगी कंपन्यांना फायदा मिळवून देणं, या आरोपाखाली ही एफआयआर होती। 2007 मध्येच एअर इंडियन एअरलाइन्सचं जे विलिनीकरण झालं त्याच्याबद्दल देखील संशय याच्यामध्ये व्यक्त करण्यात आलेला होता। एअर इंडियाला 28 विमानांच्याच खरेदीचा मूळ प्रस्ताव असताना 68 आणि नंतर इंडियन एअरलाइन्ससाठी 43 अशी एकूण 111 विमानं खरेदी करण्यात आली। शिवाय 2007 मध्ये एअर इंडियाची स्वतःची विमानं येणं अपेक्षित असताना त्याच्या काही महिने आधीच काही खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी विमानं भाड्यावर घेण्याचा पण निर्णय झाला। त्यातून केवळ तोटाच वाढला, अशा पद्धतीचा ठपका ठेवण्यात आलेला होता। आता याच एअर इंडिया घोटाळ्यावरून भाजपनं भरपूर आरोप केलेले होते। 2012 मध्ये काही एनजीओजनी याच्याबद्दल कोर्टात धाव घेतली आणि शेवटी 2017 मध्ये सुप्रीम कोर्टानं सीबीआयला एफआयआर दाखल करायला सांगितलं आणि वर्षभरामध्ये तपास पूर्ण करा अशी देखील ताकीद दिलेली होती। 2019 मध्ये नंतर दीपक तलवार या लॉबिस्टला सुद्धा एक अटक करण्यात आलेली होती आणि या व्यवहारामध्ये दीपक तलवार यांच्या मध्यस्थीनं परदेशी खासगी कंपन्यांना फायदा झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आलेला होता। प्रफुल्ल पटेल यांच्यावर आणखी एका घोटाळ्या प्रकरणी आरोप आहे। गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्याशी लिंक असलेल्या काही प्रॉपर्टी त्यांनी खरेदी केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। वर्डीतल्या सीजे हाऊस आणि इतर प्रॉपर्टीचा याच्यामध्ये संबंध होता। ईडीनं फेब्रुवारी 2023 मध्ये वर्डीतल्या या प्रॉपर्टी जप्त देखील केल्याची बातमी होती। तारीख महत्वाची आहे, लक्षात घ्या, फेब्रुवारी 2023, तोपर्यंत राष्ट्रवादी भाजप सोबत आलेली नव्हती। त्यामुळं या प्रकरणामध्ये सुद्धा आता भविष्यात क्लीन चिट मिळेल का असा प्रश्न आम आदमी पक्षानं उपस्थित केलेला आहे। काय म्हणतात त्यांचे प्रवक्ते, ऐका। ये इकलौता मात्र नहीं है प्रफुल्ल पटेल जी का, और एक इनका मैटर है और ये तो इससे भी ज्यादा गंभीर है। ये मैटर में ईडी इन्वेस्टिगेशन चल रही है इसमें कई सालों से, और कहा जा रहा है कि इनके अंडरवर्ल्ड, मुंबई के अंडरवर्ल्ड के कुछ लोगों से लेना देना है, और ये वो लोग हैं जिन्होंने 1993 मुंबई बॉम्ब ब्लास्ट में उनकी भूमिका रही थी। उन लोगों से प्रफुल्ल पटेल जी का कुछ लेन देन है, और इसमें भी अक्टूबर 2019 में ईडी ने प्रफुल्ल पटेल जी को समन किया था। उसके बाद तीन ईडी के समन्स प्रफुल्ल पटेल जी ने स्किप किए, उन्होंने जाना उचित नहीं समझा। और इसके बाद जो होता है कि ईडी ने इनकी प्रॉपर्टीज अटैच करना शुरू कर दिया इसी मैटर में, जो अंडरवर्ल्ड वाला मैटर है। जुलाई 2022 में इनकी प्रॉपर्टी अटैच की जाती है, कुछ प्रॉपर्टीज,
और फिर फरवरी 2023 में कुछ और प्रॉपर्टीज अटैच की जाती है। मतलब आप मान के चलिए लोहा गर्म है, प्रॉपर्टीज अटैच करी जा रही है, समन्स पे समन्स भेजे जा रहे हैं, प्रफुल्ल पटेल जी आ नहीं रहे हैं, समन्स का रिस्पॉन्ड नहीं कर रहे हैं। होता क्या है उसके बाद? जुलाई 2023 में अजीत पवार गुट एनसीपी से अलग होके भाजपा का अलायंस पार्टनर बन जाता है और उसके बाद आप सब जानते हैं ना एक समन्स आता है, ना कोई प्रॉपर्टी अटैच करती है, ना कोई चार्जशीट फाइल होती है, पूरा का पूरा केस ठंडे बस्ते में। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 2019ची जी लोकसभा निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये इंटरव्ह्यू देताना अमित शहा या प्रकरणावरून प्रफुल्ल पटेल यांना टार्गेट करत होते। एक जुनी क्लिप मला सापडली इंडिया टुडेची, त्यामध्ये अमित शहा या प्रकरणावरून प्रफुल्ल पटेल यांच्यावरती कशी टीका करतायत ऐकण्यासारखं आहे। प्रफुल्ल पटेल की लिंक्स इकबाल मिर्ची के साथ ये सवाल में आए हैं। इन्फोर्समेंट डायरेक्टरेट पूछताछ करें। प्रफुल्ल पटेल ने बयान दिया जिसमें उन्होंने कहा कि ये तो हमारी पुश्तैनी जमीन है, इसमें इकबाल मिर्ची का कोई लेना देना नहीं है। वो भी यही आरोप लगा रहे हैं कि बीजेपी की सरकार और उसकी एजेंसियां हमें सता रही हैं, हमें परेशान कर रही हैं। देखिए, मैंने जो अखबारों में पढ़ा है, मुझे मालूम नहीं कोई मिलेनियम या कुछ कंपनी है जिसकी इकबाल मिर्ची की पत्नी से एग्रीमेंट था। प्रफुल्ल पटेल जी ने बता देना चाहिए एग्रीमेंट क्या था। तो कह रहे हैं हमने जमीन तो पहले की ही खरीदी हुई है, हमने कोई 2007 में जब ये एग्रीमेंट हुआ तब इकबाल मिर्ची पर रेड कॉर्नर नोटिस था। मैं आपको टाइम ही बता देता हूँ। सही बात है। अब रेड कॉर्नर नोटिस है, इसके पास से आप एग्रीमेंट करके हिस्सेदारी करते हो। तो वो कह रहे हैं कि हमें नहीं पता था कि इकबाल मिर्ची की ये जमीन है। प्रफुल्ल पटेल का नहीं, उनकी पत्नी या बहन जो हाजरा या नाम है मुझे मालूम नहीं, पत्नी है या बहन है, उनके साथ एग्रीमेंट कर रहे हैं। तर असा हा सगळा प्रकार आहे। म्हणजे 2014च्या आधी ज्या मोठमोठ्या घोटाळ्यांच्या बद्दल भाजप बोलत होतं किंवा ज्या घोटाळ्यांबद्दल ते बोलत होते त्याचमुळे लोकांनी युपीएला वैतागून त्यांना सत्तेत आणलेलं होतं। आज त्याच प्रकरणामध्ये एका पाठोपाठ एक क्लीन चिट मिळताना दिसतेय। खूप उदाहरणं सांगता येतील। अगदी कोळशाच्या प्रकरणामध्ये, कोल स्कॅममध्ये ज्यांचं नाव होतं त्या नवीन जिंदाल यांना भाजपनं अगदी काही दिवसांपूर्वी आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि पुढच्या काही तासामध्ये उमेदवारी देखील जाहीर केली। तिकडे कर्नाटकमध्ये रेड्डी बंधू आहेत की ज्यांच्यावरती खाण घोटाळ्यातले खूप मोठे आरोप होते, भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांना सुद्धा थेट सन्मानानं आपल्या पक्षामध्ये घेतले गेलेलं आहे। त्यांची तर इतकी गरज भासत होती की ते रेड्डी बंधू असं म्हणत होते की आम्ही तुमच्यासोबत अलायन्समध्ये राहू, पण अलायन्समध्ये कशाला, तुम्ही थेट आमच्याच पक्षामध्ये या, असं म्हणत त्यांचं स्वागत जे आहे ते करण्यात आलं। पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये अशोक चव्हाण यांच्यावरती आदर्श घोटाळ्याचे आरोप याच भाजपने केलेले होते। आता कदाचित त्याही प्रकरणामध्ये हे सगळं आपल्याला ऐकावं लागेल आणि त्यामुळं राष्ट्रवादी भाजपसोबत आली 2023च्या जुलैमध्ये आणि पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांना या एका सीबीआयच्या केसमध्ये दिलासा मिळताना दिसतोय। प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं होतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये काही गैरव्यवहार जो आहे तो झालेला नव्हताच, पण अर्थात सीबीआयचा तपास अवघ्या 7-8 महिन्यामध्ये, जेव्हा ते राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली त्याच्यानंतर 7-8 महिन्यामध्ये ही क्लीन चिट मिळतेय, ही इंटरेस्टिंग आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि आता अजून किती लोकांना क्लीन चिट मिळणार आहे? तुम्हाला या सगळ्या प्रकरणानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरती देखील विश्वास ठेवावासा वाटतो का? कारण जर भविष्यामध्ये केवळ युत्या आघाड्या कोण आपल्यासोबत येतोय हे बघून जर क्लीन चिट मिळणार असेल तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधला हा सिरियसनेस सुद्धा कमी होत नाही का जाणार? हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल देखील तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।